पुन्हा बीफ वरून एक राजकारण सुरू झालं आहे। बावनकुळे यांच्या मुलाने जो अपघात केला होता नागपूरमध्ये, त्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की बावनकुळेंचा जो मुलगा आहे संकेत बावनकुळे याच्या हॉटेल बिलामध्ये बीफ कटलेट आढळलेला आहे, त्यामुळे हेच काय यांचं हिंदुत्व। एकीकडे असं राऊत म्हणतात तर दुसरीकडे संजय शिरसाट त्यांना टोला लगावतात, त्यामुळे बीफ वरून पुन्हा राजकारण सुरू झालं। काय वाटतं तुम्हाला? अरे मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल। हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो, हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल। त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला। हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला। नाही, पण संजय शिरसाट नाही खात असेल का? तुम्हाला काय वाटतं की उसमें किती वेळा खाल्लं असेल कबाब वबाब त्याने सगळं खाल्लं असेल। आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे, हे खाणारे लोक वेगळे, सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षांमध्ये बसलेले हे सगळे खाणारे लोक आहे। त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब 72 वर्षाचा एक जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता, बीफ घेऊन जात होता, ते भाईसचा होता, कसा होता उसके अंदर। पण अशा प्रकारच्या मारणे म्हणजे खाणारे लोक हेच आहे। त्याच्यामध्ये संजय राऊतही असू शकतं, बावनकुळेही असू शकतं आणि संजय शिरसाटही असू शकतं। खाणारे हे लोकच आहे, पण भडकवण्याचं काम हे बिचारे लोकांवर, आपल्या सामान्य लोकांवर करतं। आणि हे मग युवा जे आहे ते ट्रेनमध्ये बघत नाही की कोण आहे। असे कुणाचं बिल वरून असं बीफ कटलेट होतं असं बोलणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, ते याचं उत्तर बावनकुळेने द्यावं ना, की तुम्ही आम्ही खाल्लं तर सगळं तुम्हाला दोष दिसतं। बीफ खाल्लं म्हणजे आम्ही देशद्रोही होतो आणि तुमचा मुलगा खाल्ला तर त्याच्या बाबतीत काही नाही आहे। त्यांनी बावनकुळेने तर त्यांच्या मुलगाला असं विचारायला पाहिजे होतं की कशी होती रे ते कटलेट, बीफ कटलेट, माझ्यासाठी का नाही आणलं तू? आपण सोबत बसून खाल्लं असतं ना, मी, देवेंद्र भाऊ आणि सगळे आपले मंत्री, कुठून खाल्लं होतं? आमच्यासाठी पण आण नेक्स्ट टाइम गेलं तर। आणि ते बिलवाल्याला सांग ते बीफ त्याच्या मत टाकू नका, फक्त कटलेट टाक। तुमच्यासोबत हे या सगळे राजकारणी जे आहेत तुम्हाला कोणासोबत जेवण्याचा बऱ्याचदा प्रसंग आलेला आहे, तर त्यांच्यासोबत कोणी बीफ खाते तुमच्यासोबत किंवा? अरे सब खाने वाले हैं, सब नाटक करते हैं इसके अंदर, सब खाने वाले हैं इसके अंदर, बंद दरवाजे के अंदर सब खाने वाले हैं इसके अंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।